नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपची कंपनी टायटन कंपनी लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा अपडेट बघणार आहोत आणि त्याचसोबत टायटन कंपनी लिमिटेडची आपण बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा बघणार आहोत. आणि मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेड ही एक अशी कंपनी आहे जे NSEच्या मेजर इंडेक्स म्हणजे निफ्टी 50मध्ये आणि BSEच्या मेजर इंडेक्स BSE सेन्सेक्स दोन्हीमध्ये ॲड आहे. तर चला बघूया कसे आले आहे टायटन कंपनी लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे अपडेट. तर मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 7 जुलै 2025ला संध्याकाळी 5 वाजता. तर चला बघूया हा अपडेट. तर मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडचा डोमेस्टिक बिझनेस क्वार्टर वनमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 19%ने ग्रो झाला आहे आणि टायटन कंपनी लिमिटेडने डोमेस्टिक लेवलवर 9 स्टोअर ॲड केले आहे क्वार्टर वनमध्ये. आणि क्वार्टर वननुसार या कंपनीचे डोमेस्टिक लेवलवर टोटल स्टोअर झाले आहे 3291. तसेच मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडचा ज्वेलरी बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर 18%ने इन्क्रीज झाला आहे आणि याने ज्वेलरी बिझनेसचे क्वार्टर वनमध्ये 19 स्टोअर ॲड केले आहे आणि टायटन कंपनी लिमिटेडच्या ज्वेलरी बिझनेसचे टोटल स्टोअर झाले आहे 1086. तसेच मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडचा तनिष्क, मिया, जोया यांचा बिझनेस क्वार्टर वनमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 17%ने ग्रो झाला आहे आणि याचे क्वार्टर वनमध्ये टायटन कंपनी लिमिटेडने 10 नवीन स्टोअर ॲड केले आहे आणि याचे टोटल स्टोअर झाले आहे 755. तसेच मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडच्या कॅरेट लेनचा बिझनेस क्वार्टर वनमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 38%ने ग्रो झाला आहे आणि क्वार्टर वनमध्ये याचे 9 नवीन स्टोअर ॲड केले आहे आणि याचे टोटल स्टोअर झाले आहे 331. तसेच मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडच्या वॉचेसचा बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर क्वार्टर वनमध्ये 23%ने ग्रो झाला आहे आणि याचे कंपनीने 9 स्टोअर ॲड केले आहे क्वार्टर वनमध्ये आणि क्वार्टर वननुसार याचे टोटल स्टोअर झाले आहे 1244. तसेच मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडच्या आय केअरचा बिझनेस क्वार्टर वनमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 12%ने ग्रो झाला आहे आणि याचे कंपनीने क्वार्टर वनमध्ये 20 स्टोअर क्लोज केले आहे आणि क्वार्टर वननुसार आय केअरचे टोटल स्टोअर आहे 872. तसेच मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडच्या इमर्जिंग बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर क्वार्टर वनमध्ये 36%ने ग्रो झाला आहे आणि क्वार्टर वनमध्ये याचे एक स्टोअर ॲड केला आहे आणि याचे टोटल स्टोअर झाले आहे क्वार्टर वननुसार 89. तसेच मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडचा इंटरनॅशनल बिझनेस क्वार्टर वनमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 49%ने ग्रो झाला आहे आणि याचा एक नवीन स्टोअर ॲड झाला आहे आणि याचे टोटल स्टोअर झाले आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वननुसार 31. आणि मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडचा कन्झ्युमर बिझनेसेस क्वार्टर वनमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 20%ने ग्रो झाला आहे आणि क्वार्टर वनमध्ये याचे 10 नवीन स्टोअर ॲड केले आहे आणि टायटन कंपनी लिमिटेडच्या कन्झ्युमर बिझनेसेसचे टोटल स्टोअर झाले आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वननुसार 3322 स्टोअर. आतापर्यंत मित्रांनो, आपण टायटन कंपनी लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा अपडेट बघितला. आता आपण टायटन कंपनी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.90%, FISची होल्डिंग आहे 17.82%, DISची होल्डिंग आहे 12.01%,
आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 17.01%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघितला तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाली आहे 12,500 कोटी रुपयांनी जवळपास 15,000 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाली आहे 17,740 कोटी रुपयांनी 15,000 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे 771 कोटी रुपयांनी 871 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे 1,047 कोटी रुपयांनी 871 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टायटन कंपनी लिमिटेडचा एंटायर फायनान्शियल इयर 2025चा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 2025मध्ये आली आहे 60,456 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2025मध्ये आला आहे 3,337 कोटी रुपये. आणि मित्रांनो, आपण जर टायटन कंपनी लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस पहिले होता 11,755 कोटी रुपये, नंतर 9,256 कोटी रुपये आणि करंटली टायटन कंपनी लिमिटेडचा रिझर्व अँड सरप्लस आहे 11,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, जर आपण टायटन कंपनी लिमिटेडची लाँग टर्म बॉरोइंग बघितली तर ती पहिले 0 होती, नंतर 3,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आणि सध्यास या कंपनीची लाँग टर्म बॉरोइंग आहे जवळपास 600 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टायटन कंपनी लिमिटेडचा शॉर्ट टर्म बॉरोइंग बघितला तर तो पहिले होता 7,500 कोटी रुपये, नंतर जवळपास 10,000 कोटी रुपये आणि सध्याच या कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग आहे 17,500 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टायटन कंपनी लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो पहिले होता 1,343 कोटी रुपये, नंतर 1,526 कोटी रुपये आणि सध्याच या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे जवळपास 1,600 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टायटन कंपनी लिमिटेडचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते पहिले होती 724 कोटी रुपये, नंतर 568 कोटी रुपये आणि सध्यास टायटन कंपनी लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 478 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार टायटन कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.90% आणि प्लेज पर्सेंटेज आहे 0. म्हणजे मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडच्या प्रमोटर्सनी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. आणि मित्रांनो, हा एक टायटन कंपनी लिमिटेडसाठी पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टायटन कंपनी लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा अपडेट बघितला. त्याचसोबत आपण टायटन कंपनी लिमिटेडची बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा बघितली. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.